हॅलो गाईज, तर आज मी चाललो आहे गोव्याला. आत्ता मी जस्ट मिरज स्टेशनला आलो आहे. तर मी चाललो आहे गोव्याला. माझे 2 दिवस कार्यक्रम आहेत पणजीमध्ये. आत्ता जस्ट ट्रेन आलेली आहे, मी मिरज स्टेशनवर आहे. या व्लॉगमध्ये आपल्याला खूप मजा येणार आहे, कारण हा ऑफकोर्स गोव्याचा व्लॉग असणार आहे. तर शुभरात्री, उद्या सकाळी भेटूयात. गुड मॉर्निंग. आत्ता जस्ट मी मडगाव स्टेशनला पोचतो आहे. अजून 15-20 मिनटं लागतील पोचायला आणि तिकडून मग हॉटेलला जाईन, आवरेन आणि मग पुढचं आजच्या सगळा काय दिवसाचा कार्यक्रम असेल मी तुम्हाला सांगेन कसं काय काय आहे ते. एकदम छान झोप झाली आत्ता. आणि तसा माझा हा गोव्याला मी खूपदा आलो आहे, पण ट्रेननं एकटा हा माझा पहिलाच प्रवास आहे. मी खूप एन्जॉय केला. 2 दिवस मी गोव्यात आहे, आज आणि उद्या. दोन्ही दिवस कार्यक्रम आहे, आज संध्याकाळी आणि उद्या सकाळी. तसं मी गोवा बरेचदा बघितलं आहे, फक्त आता मिरामार बीचला आज जाणार आहे संध्याकाळी, कारण तिकडे आहे कार्यक्रम. मी आलो आहे आता मडगाव स्टेशनला आणि मी आता हॉटेलला चाललोय. इकडून 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरच आहे. गोवा वाईब तर ऑन आहे आणि आज बरंचसं काही एक्सप्लोर करायचं आहे. कार्यक्रम आहे आज संध्याकाळी 7:30 वाजता. तोपर्यंत वेळ आहे मला आज. सो लेट्स गो. आता मी पोचलोय हॉटेलमध्ये. थोडं आवरलं आणि आता नाश्त्याला बाहेर जाईन. जास्त आज फिरता नाही येणार कारण ऊन आहे बाहेर. शक्यतो मी आज थकणार नाही आहे कारण संध्याकाळी आहे कार्यक्रम. त्यामुळे मी जास्तीत जास्त जेवढं काही फिरता येईल किंवा थोडंफार तुम्हाला दाखवता येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. तो नाश्ता करायच्या आधी थोडा रियाज करून घेऊयात आणि मग बाहेर पडतो मी. थोडा घसा वॉर्मअप करतो. गरम पाणी हे माझा डेली रुटीन आहे. गरम पाणी घेतो मी रियाजाच्या आधी. कार्यक्रमाच्या आधी थोडा वेळ एक वॉर्मअप करेन कारण आज आवाजाला जास्त दमवायचं नाहीये. संध्याकाळी कार्यक्रम आहे. लेट्स गो. रियाज कसा करायचा किंवा रियाजाच्या काय टेक्निक्स आहेत या प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या आहेत. त्याबद्दल मी एक व्हिडिओ करेन लवकरच. मला खूप जणांनी एक सजेशन दिलेलं आहे की त्यावर एक व्हिडिओ करा की तुम्ही कसा रियाज करता, कशी प्रॅक्टिस करता कार्यक्रमाच्या दिवशी. त्यावर मी एक व्हिडिओ लवकर करेन. जी माझी पद्धत आहे, जी माझ्या गुरूंनी मला शिकवली ती मी तुम्हाला थोडीफार सांगायचा प्रयत्न करेन. प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते, असायलाच हवी, कारण म्युझिक आहे. इथं काही रूल वगैरे असं नाही आहे गाण्यामध्ये. ज्याला जसं पटतं, ज्याला जसं आवडतं त्यानं तसं करावं. मी माझा रियाज ओंकारापासून चालू करतो, मग पुढे अलंकार, आलापी, त्यानंतर जी गाणी बसवायची आहेत नवीन त्या गाण्यांचा रियाज, ती गाणी ऐकणे, ती गाणी बसवणे. आता मी थोडा रियाज करतो. सो भेटू थोड्या वेळाने. आत्ता माझ्याकडे हार्मोनियम नाही आहे आणि मी ज्या मोबाईलमधून रेकॉर्ड करतोय त्या मोबाईलमध्ये माझा तानपुरा आहे. थोडाच व्हिडिओ केला आणि मग नंतर तानपुऱ्यावर रियाज केला. रियाज झालेला आहे छानपैकी. आपण जाऊयात आता नाश्त्याला. पण आहे आता या गोवा मार्केटमध्ये, जे मडगावमध्ये आहे. हे MMC न्यू मार्केट गोवा. ही खूप मोठं मार्केट आहे आणि जवळपास याला 5 ते 6 गेट्स आहेत आत येण्यासाठी. सगळं इंटरलिंक्ड आहे पूर्ण मार्केट. कोलाबा कॉजवेवाली फिलिंग. इकडे आईला किंवा बहिणीला आणलं असतं तर 1-2 तास गेले असते. हे मी 2 मिनिटात चाललो आहे उरकून. बरंचसं मार्केट फिरलोय आता मी, पण आता मी चाललोय परत रूमवर. मस्तपैकी जाऊन झोपणार आहे आता मी. आज आणि उद्या दोन्ही दिवस इकडे आहे. वेळ मिळाला तर उद्या थोडंसं फिरून घेऊया. मस्तपैकी झोप झालेली आहे. आता काहीतरी खायचंय, खूप भूक लागली आणि काय खाऊ यामध्ये अर्धा तास गेलाय माझा. तो मी डिसाईड केलं की आता मी फ्राईड राईस खाईन. बघू कुठं काय चांगलं मिळतंय. एक नंबर राईस आहे. यामध्ये प्रॉन्स आहे, चिकन आहे, मशरूम आहे. बिलीव्ह मी, एक नंबर राईस आहे. फ्राईड राईस यू मस्ट ट्राय. मी आता खातो शांतपणे. आपण नंतर भेटूया. असा फ्राईड राईस मी कधीच खाल्ला नव्हता. खूप छान आहे. गायलिन चायनीज रेस्टॉरंट आहे.
मस्त होतं पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स. आणि चलो आता परत रूमवर जाऊन थोडा रियाज, प्रॅक्टिस आणि मग प्रोग्राम. लेट्स गो. येस येस येस, आता मी निघतोय कार्यक्रमाच्या व्हेन्यूला, जो आहे मिरामार बीच. मजा येणार आहे कार्यक्रमाला. सो चला जाऊया, तुम्हाला मी अपडेट देत राहीन. आता कार्यक्रमाच्या लोकेशनवर पोचलो आहे आणि इकडे माझ्या मागं आहे मिरामार बीच आणि इथे आमचा कार्यक्रम आहे या मंदिरात. हा समोर आहे मिरामार बीच. अजून प्रोग्रामला थोडा वेळ आहे, सो म्हटलं चला जाऊयात. काय वाईब आहे इकडे, म्हणजे वेगळंच आहे. मला आठवतंय मी 5वीत किंवा 6वीत असताना आई बाबांसोबत आलेलो, तिथं खेळत होतो त्या बीचवर. मला आत्ता आल्यावर आठवलं की ओके, तो हा बीच आहे. मागचा व्ह्यू दाखवतो. कार्यक्रमाला अजून अर्धा तास आहे. शांत बसावंसं वाटतंय बीचवर. इतका सुंदर बीच आहे, छान वाटतंय. म्हणजे मस्तपैकी कार्यक्रमाच्या आधी मूड छान करून मग गाणं गायला जायचं. हाय, गुड मॉर्निंग ऑल. आज दुसरा दिवस आहे गोव्याचा. काल उशीर झाला खूप, रात्री 1 वाजले कार्यक्रमातून मग जेवण वगैरे यायला, कारण 1.5 तास ट्रॅव्हलिंग पण होता. खूप ट्रॅफिक होतं काल. विकेंड होता त्यामुळे खूप गर्दी होती पणजीमध्ये. आता परत पणजीतच चाललोय. आता सकाळचा कार्यक्रम आहे आणि 3 वाजता ट्रेन आहे. आता हा कार्यक्रम करीन, मग थोडंसं फिरीन इकडं तिकडं आणि मग मी स्टेशनला जाईन. लेट्स गो, लेट्स स्टार्ट द डे. प्रोग्रॅमच्या काही ग्लिम्स मी तुम्हाला नाही दाखवू शकलो, कारण मी एकटाच होतो, त्यामुळं मला लक्षात नाही राहिलं ॲक्च्युली रेकॉर्ड करायचं. पण नेक्स्ट टाईम मी नक्की करेन 100%. मी मडगाव स्टेशनला पोचलो आहे आता आणि ट्रेनचा वेट करतो आहे. अर्धा तास लेट आहे ट्रेन, त्यामुळे मी थोडासा टाईमपास करेन. जस्ट आता मी निघालो आहे मडगावमधून परत सांगलीला. आणि ज्यांनी गोवा टू सांगली असा प्रवास केला आहे ट्रेनमधून, त्यांना सांगायची गरज नाही की काय सीन आपल्याला बघायला मिळतात. इतकं भारी नेचर बघायला मिळतं ट्रेनमधून, जाम मजा येते. आय होप हा तुम्हाला ब्लॉग आवडलाच असेल. नेक्स्ट व्लॉगमध्ये अजून मजा येणार आहे. तोपर्यंत हा व्लॉग शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.